जय श्री स्वामी समर्थ भक्तांनो, तुम्हाला खरंच माहिती आहे का की स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अशी कोणती सेवा करायची की ज्यामुळे स्वामींची कृपा थेट तुमच्या घरात बरसते? फक्त आरती करून दिवस संपवायचा की दिंडोरी प्रणीत पद्धतीने संपूर्ण आयुष्य बदलणारी सेवा सुरू करायची? आजचा हा पूर्ण मार्गदर्शनाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित यंदाचा प्रकट दिन तुमचं नशीब बदलणारा ठरू शकतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्तांनो, आज आपण अतिशय पवित्र आणि भावपूर्ण विषयावर बोलणार आहोत. स्वामी समर्थांचा प्रकट दिन आणि त्या दिवशी दिंडोरी प्रणीत पद्धतीने कोणती सेवा करावी याबद्दल संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन मी तुम्हाला अगदी मनापासून सांगणार आहे. भक्तांनो, प्रकट दिन म्हणजेच फक्त एक उत्सव नाही, तो दिवस म्हणजे आपल्या जीवनातील स्वामींना पुन्हा एकदा आमंत्रण देण्याचा दिवस आहे. आपल्या घरात, आपल्या मनात आणि आपल्या कर्मात स्वामींची स्थापना करण्याचा दिवस आहे. दिंडोरी प्रणीत परंपरेनुसार प्रकट दिन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून तो एक संकल्प असतो, एक सुरुवात असते. 21 दिवसांच्या प्रभावी सेवेची सुरुवात असते. सर्वप्रथम प्रकट दिनाच्या आदल्या दिवशीच घर स्वच्छ आणि पवित्र करून घ्या. ज्या ठिकाणी स्वामींची मूर्ती किंवा फोटो आहे ते स्थान गंध फुलांनी सजवा. शक्य असेल तर पिवळे किंवा भगवे वस्त्र अंथरावे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. महिलांनी शक्यतो नऊवारी किंवा साधी साडी परिधान करा. मनपूर्वक शांतता ठेवा, कारण सेवा ही केवळ कृती नसते, ती भावना असते. प्रकट दिनाच्या दिवशी पहिली सेवा म्हणजे संकल्प सेवा. उजव्या हातात पाणी घेऊन मनात प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्थ महाराज, आजच्या या पवित्र दिवशी मी अशा पद्धतीने 21 दिवसांची सेवा सुरू करत आहे. मला भक्ती द्या, श्रद्धा द्या, सातत्य द्या. हा संकल्प मनापासून केला की सेवा आपोआप फलदायी होते. त्यानंतर स्वामींना पंचोपचार किंवा शक्य असेल तर षोडोपचार पूजन करावे. गंध, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. नैवेद्य साधा असावा. खीर, पुरणपोळी किंवा साखर आणि दूधही चालतं, पण त्यात दिखावा नसावा, प्रेम असावं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे नामजप. दिंडोरी प्रणीत मार्गात नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. त्या दिवशी किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या नामा जपाची नामजप करावा. तर 11 माळा जपाव्यात, पण जबरदस्ती नाही. मनापासून जेवढं होईल तेवढं करा. नाम घेताना प्रत्येक वेळी असे भान ठेवा की श्री स्वामी समर्थ माझ्या श्वासात, या माझ्या विचारात, या माझ्या घरात. या नामामध्ये स्वामी चरित्राचे वाचन करणं अत्यंत शुभ मानलं जातं. विशेषतः प्रकट दिन एक अध्याय तरी वाचावा. वाचन करताना घाई करू नका. प्रत्येक ओळ समजून घ्या, अनुभव घ्या, जणू स्वामी तुमच्या समोर बसून तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत असा भाव ठेवा. त्यानंतर आरती करावी, पण आरती ही केवळ गाणे नाही, ती कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. टाळ मृदुंग असतील तर उत्तम, नाही तर हरकत नाही, पण आवाजात प्रेम असू द्या. प्रकट दिनाच्या दिवशी दिंडोरी प्रणीत परंपरेत आणखी एक विशेष सेवा सांगितली आहे, ती म्हणजे अन्नदान किंवा गरजूंना मदत. आपल्या परीने एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न द्या, पक्ष्यांना दाणे टाका, गाईला चारा द्या. कारण स्वामी सेवा म्हणजे केवळ देवापुढे बसणे नाही, तर सृष्टीतील प्रत्येक जीवात स्वामी पाहणं आहे. आता मी तुम्हाला त्या 21 दिवसांच्या सेवेबद्दल सविस्तर सांगते, कारण प्रकट दिनी हा संकल्प सुरू करायचा असतो. पहिला नियम म्हणजे दररोज ठराविक वेळी नामजप. दुसरा नियम दर गुरुवारी विशेष पूजन. तिसरा नियम शक्य असल्यास दररोज एक लहानसा स्वामी विचार कुटुंबासोबत शेअर करणे. चौथा नियम कोणाची निंदा न करणे. पाचवा नियम घरात भांडण टाळणे आणि शांतता राखणे. भक्तांनो, सेवा म्हणजे फक्त दिवा लावणं नाही, सेवा म्हणजे स्वभाव बदलणं. जर आपण 21 दिवस राग कमी केला, कटू शब्द टाळले आणि संयम ठेवला ना, तर तीच खरी दिंडोरी प्रणीत सेवा आहे. महिलांसाठी विशेष मार्गदर्शन असे की घरकाम करतानाही नाम सुरू ठेवा. स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ म्हणा. पोळी लाटताना प्रत्येक पोळीवर नाम जपा, कारण अन्नातून घरात ऊर्जा जाते. मुलांना आणि कुटुंबांना प्रेमाने वागा, कारण स्वामींना सर्वात जास्त आवडतं ते प्रेम आणि साधेपणा. प्रकट दिनाच्या दिवशी शक्य असेल तर संध्याकाळी भजन ठेवा. अगदी छोटंसं असलं तरी चालेल. 2 अभंग म्हणा.
स्वामींची गाणी लावा आणि वातावरण भक्तिमय करा. घरातील लहान मुलांनाही सहभागी करून घ्या. त्यांना स्वामींची छोटी गोष्ट सांगा. त्यामुळे पुढच्या पिढीत श्रद्धा निर्माण होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा करताना दिखावा करू नका. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी सेवा करू नका. स्वामींना शांत आणि निरागस मन हवं असतं. जर काही कारणाने एखाद्या दिवशी सेवा पूर्ण झाली नाही तर अपराधी वाटून घेऊ नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रेमाने सुरू करा. कारण स्वामी शिक्षा देणारे नाहीत, ते आधार देणारे आहेत. प्रकट दिन म्हणजेच आपल्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्याची संधी आहे. ज्या घरात प्रकटदिनी नामजपाचा दिवा लावला जातो त्या घरात नकारात्मक शक्ती दूर होतात, मन शांत होतं आणि निर्णय योग्य होतात. अनेक भक्तांचा अनुभव आहे की 21 दिवसांची सेवा मनापासून केल्यावर अडचणी हळूहळू कमी होतात आणि आर्थिक अडथळे सैल होतात आणि घरात समाधान वाढते. पण हे सर्व चमत्कार म्हणून नाही तर श्रद्धेची ताकद म्हणून पहा. भक्तांनो, प्रकट दिन हा अतिशय पवित्र दिवस आहे. पण अनेकदा आपल्याकडे नकळत काही चुका होतात आणि मग आपणच म्हणतो, सेवा करूनही मनाला शांती का बरं मिळत नाही. म्हणून आज अगदी मनापासून सांगते, या दिवशी चुकूनही या चुका करू नका. पहिली चूक म्हणजे केवळ दिखाव्यासाठी सेवा करणे. सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी किंवा लोकांनी कौतुक करावे म्हणून मोठी पूजा करणे ही सेवा नाही. स्वामींना बाह्य आडंबर नको, त्यांना तुमचं साधं निरागस मन हवं असतं. दुसरी चूक म्हणजे घाई गडबडीत पूजा उरकणे. काही जण सकाळी वेळ नाही म्हणून 2 मिनिटातच दिवा लावतात, आरती अर्धवट म्हणतात आणि कामाला निघून जातात. भक्तांनो, त्या दिवशी थोडा वेळ शांत बसा. स्वामींचे नाम मनापासून घ्या. गुणवत्ता महत्त्वाची आहे, प्रमाण नाही. तिसरी चूक म्हणजे प्रकट दिनादिवशी भांडण करून पूजा करणे. प्रकट दिन जर सकाळीच रागारागात वाद झाला आणि त्यानंतर आपण पूजेला बसलो तर मन शांत राहत नाही. म्हणून त्या दिवशी विशेषतः संयम ठेवा. कटू शब्द टाळा, कारण सेवा म्हणजे स्वभाव शुद्धी. चौथी चूक म्हणजे नियम घेऊन तो मोडणे. काही जण मोठा संकल्प करतात, 11 माळ रोज म्हणेन, 21 दिवस उपवास करेन, पण 2 दिवसातच थकतात आणि मग अपराधी वाटून घेतात. आपल्या क्षमतेनुसार संकल्प करा, कमी घ्या पण पूर्ण करा. पाचवी चूक म्हणजे शुद्धतेकडे दुर्लक्ष करणं. घर आणि देवस्थान स्वच्छ असणं आवश्यक आहे, तसे मनाची शुद्धताही तितकीच महत्त्वाची आहे. मत्सर, द्वेष, निंदा हे सर्व त्या दिवशी तरी पूर्णपणे सोडा. सहावी चूक म्हणजे नैवेद्यात दिखावा करणे. महाग पदार्थ बनवले नाहीत तर स्वामी रागावतील असा गैरसमज ठेवू नका. साधी साखर पोळी किंवा दूधही पुरेसे आहे जर त्यात प्रेम असेल तर. सातवी चूक म्हणजे दुसऱ्यांची तुलना करणं. अमुक जण इतकी मोठी पूजा करतो, आपण कमी पडतोय असं विचार मनात आणू नका. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. स्वामी भक्ती मोजत नाही, ते भावना पाहतात. आठवी चूक म्हणजे सेवा करताना मनात शंका ठेवणं. खरंच काही फायदा होईल का? नाही होणार असा विचार वारंवार केला तर श्रद्धा कमकुवत होते. सेवा म्हणजे विश्वासाचा प्रवास आहे. नववी चूक म्हणजे दिवसभर नाम न घेता फक्त एक वेळ पूजा करून मोकळे होणे. प्रकट दिनी शक्य तितके नाम ओठांवर ठेवा. काम करतानाही श्री स्वामी समर्थ म्हणा. 10वी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे कृतज्ञता विसरणे. दिवसभर मागणे आणि धन्यवाद न देणे हे टाळा. रात्री झोपताना स्वामींना नम्रपणे आभार माना. भक्तांनो, प्रकट दिन हा शिक्षा देणारा दिवस नाही तर कृपा देणारा दिवस आहे. फक्त मन शुद्ध ठेवा, दिखावा टाळा, राग टाळा, निंदा टाळा आणि शक्य तेवढ्या प्रेमाने सेवा करा. स्वामी समर्थ नक्कीच तुमच्या घरावर कृपादृष्टी ठेवतील. शेवटी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे कृतज्ञता. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींसमोर बसा. सांगा, हे स्वामी समर्थ, आजचा दिवस तुमच्यामुळे चांगला गेला. चुका झाल्या असतील तर माफ करा आणि उद्या पुन्हा तुमच्या नामात राहू द्या. ही साधी प्रार्थना मनाला विलक्षण शांती देते. माझ्या स्वामी भक्तांनो, यंदाच्या प्रकट दिनी फक्त उत्सव साजरा करू नका तर संकल्प करा, स्वतःला बदला. घरात प्रेम, आपुलकी वाढवा. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापासून पुढे 21 दिवस ही सेवा मनापासून करायची आहे. स्वामींच्या प्रकट दिनापासून सुरुवात करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.